अतुल सावे यांच्याकडून पूरग्रस्त हसनाळ गावाची पाहणी। अतुल सावे अशोक चव्हाणांसमोर गावकऱ्यांचा संताप। अभियंता विवेकानंद तिडकेंना अटक करण्याची मागणी। भरत गोगावले यांच्याकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी। माणगावमधील जनसुविधा केंद्राला देखील दिली भेट। राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फोन। गणेशोत्सवाचं निमंत्रण देण्यासाठी फोन। अनुसूचित जमाती कल्याण समिती अमरावतीच्या दौऱ्यावर। समितीच्या दौऱ्यावर यशोमती ठाकूरांचा आरोप, तर अमरावतीमध्ये समिती पैशांसाठी आल्याचा आरोप। परभणीच्या कौसरी फाटाजवळचा रस्ता पूर्ण अवस्थेमध्ये। वाहन चालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास, तर ग्रामस्थांसह वाहन चालकांकडून संताप व्यक्त। सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याचा वारकरी संप्रदायाकडून निषेध। सुप्रिया सुळेंनी माफी मागावी, अन्यथा आंदोलन करण्याचा वारकरी संप्रदायाचा इशारा। अहिल्यानगरमध्ये जुन्या धार्मिक स्थळाची तोडफोड। अज्ञातांनी तोडफोड केल्याची माहिती। सीसीटीव्हीच्या द्वारे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। हिंजवडीच्या आयटी हबमधील कर्मचाऱ्याला अटक। नोकरीचा आमिष दाखवत अनेकांची फसवणूक। हिंजवडी पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल। नाशिकच्या कपालेश्वर मंदिरामध्ये पुन्हा 2 गटांमध्ये वाद। मंदिरातील घटनेचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। व्हिडिओ व्हायरल। दानपेटीत ताबा घेण्यावरून हाणामारी झाल्याची चर्चा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।